नमस्कार मित्रांनो, आपल्या धार्मिक कथा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शौनक वत्सूत संवाद सांगणार आहे। तर चला पुढे बघूयात। नरश्रेष्ठ भगवान नारायण, देवी सरस्वती, महर्षी व्यास, गणपती, ब्रह्मदेव व शंकर यांना मी आरंभी वंदन करते। एक वेळेस सर्वज्ञ व परम शांत असे महात्मा सूत मुनी फिरता फिरता नैमिषारण्यात आले असता शौनकासहित सर्व तपस्वी ऋषांनी त्यांचे पूजन करून स्वागत केले। ते सर्व नंतर शांतपणे बसल्यावर महर्षी शौनकांनी त्यांना विचारले की आपण सर्वज्ञ आहात, म्हणून आम्हाला असे सांगा की सर्वांपेक्षा श्रेष्ठ देव कोणता? ईश्वर कोणास म्हणावे? पूजनीय कोण आहे? ध्यान कुणाचे करावे? जगाचा निर्माता, पोषणकर्ता व संहारकर्ता कोण आहे? धर्माचे रक्षण करून दुर्जनाचा नाश करतो तो कोण? तो देव दिसण्यास कसा आहे? हे जग कसे घडत गेले? त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करता येईल? त्याचे अवतार आणि पुढे वंशविस्तार कसा होत गेला? वर्ण विस्तार कसा होत गेला? वर्ण व्यवस्था निर्माण करून तिचे रक्षण कोण करतो? असे ते प्रश्न ऐकून सूत बोलू लागले। ऋषीजन, हो, भगवान विष्णूच्या महात्म्याने परिपूर्ण असे आणि साररूप गरुड महापुराण मी आपणास कथन करणार आहे। पूर्वी केव्हा तरी ते पुराण गरुडाने कश्यप मुनींना सांगितले होते। मी ते महर्षीकडून ऐकले। परमात्मा स्वरूप व साक्षात परब्रह्मच असे सर्वश्रेष्ठ देव केवळ नारायण हेच आहेत। ते अनादी व अनंत असून या सृष्टीचे जनक, पोषण करते आणि संहार करते आहेत। ते अजन्मा असूनही ही सृष्टीची व्यवस्था अबाधितपणे चालत राहावी या हेतूतून वेळोवेळी अवतार घेत असतात। प्रथम त्यांनी कुमार अवतार घेऊन ब्रह्मचार्याचे पालन केले, नंतर तेच यज्ञपुरुष वराह झाले व या पृथ्वीचा त्यांनी उद्धार केला। तिसरा अवतार नारदाचा, चौथा नर नारायण, पाचवा कपिल मुनी, सहावा दत्तात्रेय, सातवा यज्ञदेव, आठवा ऋषभदेव, नववा अवतार पृथुराजा असे अवतार झाले। पुढे 10वा अवतार मत्स्य, 11वा कुर्म, 12वा धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14व्या वेळी नरसिंह, 15व्यात वामन व 16व्या वेळी परशुराम झाले। पुढे 17वा अवतार बादरायण व्यास, 18वा श्रीरामचंद्र, 19वा आणि 20वा अनुक्रमे श्रीकृष्ण व बलराम असे झाले। नंतर 21वा अवतार किक्टा देशात मगध बुद्ध होतील आणि कलियुगाच्या शेवटी ते विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या वंशात कल्की या नावाने अवतरतील। अहो द्विजलोक, हो, श्री नारायणाचे खरे तर अगणित अवतार आहे। त्यातले मी निवडक असे मुख्य अवतार सांगितले, म्हणून वगैरे ऋषीकडून या सृष्टीची व्यवस्था ठेवली जाते। व्रताचे आचरण करून त्यांना नेहमी भजत जावे। हे ऐकून 8800 श्लोक संख्येचे गरुड पुराण भगवान वेदव्यासाकडून मी फार पूर्वी ऐकलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।